रणजित देसाई यांच्या स्नेहधारा या संपादित ललित लेख संग्रहातून तात्यांची ती अविस्मरणीय भेट. माझ्या मनात ज्या काही व्यक्तींनी कायमची घरं केली आहेत त्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा निश्चित समावेश करीन. त्यांनी अभिनव सांगतेच्या वेळी केलेलं भाषण मी कधीही विसरू शकत नाही. त्यावेळी त्यांनी केलेलं भाषण म्हणजे शब्दांचा दाह होता. त्यावेळी त्यांच्या भाषणातील प्रत्येक शब्दाचा अर्थ कळत होताच असं नाही, पण एवढं मात्र खरं की वक्तृत्वात केवढी जबरदस्त ताकद असते याचं प्रत्यंतर त्यांच्या भाषणातून जाणवत होतं. संस्कृत शब्दांचा आधार घेऊन अस्खलितपणे बोलणारे ते प्रभावी वक्ते होते. स्वामी नुकतीच प्रकाशित झाली होती. स्वामीची प्रत तात्यांना द्यावी, त्यांचे आशीर्वाद घ्यावेत असं सारखं मनातून वाटायचं, पण काही केल्या योग जुळून येत नव्हता. एकदा तो योग जुळून आला. आजही तो प्रसंग जसाच्या तसा आठवतो, नजरेसमोर दिसतो. मी त्यावेळी मुंबईत होतो. शिवाजी पार्कवरील तात्यांच्या निवासस्थानी मी स्वामीची प्रत घेऊन गेलो. त्यावेळी त्यांच्या घराजवळ कडक बंदोबस्त होता. मी घरात प्रवेश करताच माझी तपासणी झाली. सर्व चौकशी पूर्ण होऊन मला माडीवर पाठविण्यात आलं. तात्या एका इझी चेअरवर बसलेले. धोतर, अंगरखा, बारीक काडीचा चष्मा असा त्यावेळी त्यांचा वेश होता. मी येणार असल्याचा निरोप आधीच गेला होता. तात्या रावांनी माझ्याकडे पाहिलं. स्वतःला थोडंसं सावरल्यासारखं करीत ते म्हणाले, का देसाई, का आला होता? मी माधवराव पेशव्यांच्या जीवनावर कादंबरी लिहिली आहे. ती तुम्हाला भेट द्यावी म्हणून आलोय, मी शांतपणे म्हणालो. स्वामी ना, मी ऐकलंय त्याविषयी, ते शांतपणे म्हणाले. हो, असं म्हणून मी कादंबरी त्यांच्या हातात दिली. त्यांच्या पायाला हात लावून नमस्कार केला. मी या व्यक्तीविषयी खूप काही वाचलं होतं, ऐकलं होतं. एक उत्तुंग माणूस. मी आज जवळून न्याहाळत होतो. अनेक वेदना, मनस्ताप, शारीरिक क्लेश यातून टिकलेलं हे एक व्यक्तिमत्व होतं. काहीही असो, कितीही मतभेद असोत, पण या माणसानं देशावर मनापासून प्रेम केलं होतं. या प्रेमाला काही मर्यादा? छे, काहीही नाही. प्रेम म्हणजे प्रेम, निस्सीम प्रेम, बस, दुसरं नावच नाही. असं प्रेम तात्यांनी भारत मातेवर केलं. पण आपणही फार लवकर विसरतो अशा माणसांना. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाची सभा. मोठमोठे पुढारी मुंबईच्या त्या सभेत घसा खरवडून ओरडून सांगत होते, ज्यांनी देशासाठी बलिदान केलं, स्वातंत्र्य प्राप्तीसाठी पराकाष्ठा केली, त्यांना आम्ही विसरू शकत नाही. त्यांचं आम्हाला कधीही विस्मरण होणार नाही. ज्यांनी स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली, कारावास भोगला, त्या तात्यांना मात्र ही मंडळी विसरली होती. मी तात्यांकडे निरखून पाहिलं. हाच तो स्वातंत्र्यवीर ज्यानं बोटीतून उडी घेऊन फ्रान्सचा किनारा गाठला, कारावास भोगून 2 वेळा सलग काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्याची पाळी या आमच्या प्रिय स्वातंत्र्यवीरावर आली, आणि बॅरिस्टर ही पदवी संपादन केलेल्या या स्वातंत्र्यवीरानं ती निमूटपणे सहन केली. अशा या स्वातंत्र्यवीराला मी पुन्हा पुन्हा न्याहाळत होतो. त्यांच्या डोळ्यात विलक्षण तेज होतं. मी दिलेलं पुस्तक ते शांतपणे चाळत होते, वाचत होते. पान उलटता उलटता ते मला म्हणाले, देसाई, तुम्ही आणखी 4 दिवसांनी भेटायला या. तात्या, मी हे जे पुस्तक तुम्हाला दिलंय ना, ते तुमच्या विषयीच्या आदरापोटी म्हणून दिलं आहे. तुमची प्रकृती मला ठाऊक आहे, वाचावं म्हणून नाही दिलं. तरीही तुम्ही 4 दिवसांनी मला भेटायला या. संध्याकाळी 6 वाजता मी तुमची वाट पाहतो. आज आहे सोमवार. गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता या. मी त्यांचा निरोप घेऊन निघालो. एका लोकविलक्षण व्यक्तिमत्वाच्या दर्शनानं मी भारावून गेलो होतो.
गुरुवार कधी उजाडतो असं मला झालं होतं. 4 दिवस डोक्यात एकच विचार, तात्या पुस्तक वाचून काय म्हणतील? आपण त्यांना भेटून त्रास दिला नाही ना? गुरुवार संध्याकाळी 6ची वेळ. मी सावरकर सदनात प्रवेश केला. तात्या वेळेच्या बाबतीत अतिशय वक्तशीर. मी माडीवर गेलो. त्याच इझी चेअरवर तात्या बसले होते. या देसाई, मी तुमची स्वामी कादंबरी वाचली. अतिशय आवडली मला ती. पण मी संभ्रमात पडलो. आता ते काय म्हणणार याकडे माझं लक्ष लागून राहिलं होतं. पोटात धस्त झालं होतं. ते म्हणाले, देसाई, तुम्ही कादंबरी चांगली लिहिली आहे, पण भाषा, परदेशी भाषेचा आधार घ्यायची जरुरी होती का? आपली मराठी भाषा समृद्ध आहे. भाषा शुद्ध करा. तुमची कादंबरी चांगली आहे. मी काहीही बोललो नाही. मी तात्यांचा निरोप घेतला. सावरकर सदनातून बाहेर पडलो. प्रकृतीच्या अशा विकलांग अवस्थेत त्यांनी माझी स्वामी कादंबरी वाचून तिथले दोष दाखवावेत असा मी एवढा कोण लागून गेलो होतो? तात्यांची ती भेट आठवते. मन आजही भरून येतं. रणजित देसाई यांचा तात्यांची ती अविस्मरणीय भेट नावाचा ललित लेख येथे समाप्त.